भारतातला सगळ्यात मोठा ट्रेन ऍक्सिडेंट ज्याच्यामध्ये 800 पेक्षा जास्त लोकांचा जागेवर जीव गेला होता तो 45 वर्षापूर्वी बिहारमध्ये झाला होता। 6 जून 1981 ची रात्र जबरदस्त पाऊस आणि वादळी वारा सुरू होता। खाली बागमती नदी फुल भरून वाहत होती आणि पावसामुळे रेल्वे ट्रॅक एकदम मऊ झालेले होते। खचाखच भरलेली ही ट्रेन हळूहळू पुलाकडे जात होती, पण जशी ही ट्रेन पूल नंबर 51 वरती पोहोचली तेव्हा अचानक ड्रायव्हरला काहीतरी दिसलं। काय होतं काहीच समजलं नाही, पण त्याच्यामुळे ड्रायव्हर घाबरला आणि त्याने फुल ताकद लावून इमर्जन्सी ब्रेक दाबले। पण त्या ओल्या घसरत्या ट्रॅकवरती ओव्हरलोड झालेल्या ट्रेननी इमर्जन्सी ब्रेक दाबल्याचा परिणाम घातक ठरला। ट्रेनच्या 9 डब्यांपैकी 7 डबे ट्रॅकवरून घसरून नदीत पडले। अख्खा पूल तुटला आणि 800 पेक्षा जास्त लोकांचा विनाकारण जीव गेला। पण कोणालाच माहित नव्हतं की हा त्यांचा प्रवास शेवटचा ठरेल। लाईफ ही अशीच आहे, कधी काय होईल काहीच भरोसा नाहीये। आता आपण ऍक्सिडेंट तर नाही थांबू शकत, पण आपल्या फॅमिलीची सिक्युरिटी मात्र नक्की पक्की करू शकतो आणि याच्यामध्ये मदत करतो टर्म इन्शुरन्स, जो आपल्यानंतर आपल्या फॅमिलीला करोडोचा कव्हर देतो। यासाठी सगळ्यात बेस्ट असू शकतं श्रीराम लाईफ फ्लेक्झी शील्ड इन्शुरन्स, कारण या पॉलिसीमध्ये ग्रेस पिरियड आणि फॅमिली सपोर्ट सारख्या फॅसिलिटीजमुळे काही काळ हप्ते जर नाही भरले तरी सुद्धा ही पॉलिसी बंद पडत नाही आणि क्लेम प्रोसेसमध्ये असताना सुद्धा काही पैसे फॅमिलीला अगोदरच मिळतात, ते पण अशा कंपनीकडून जिचा क्लेम सेटलमेंट रेशो 98.31% आहे। खरं सांगतो, जर तुमची फॅमिली तुमच्यावरती डिपेंड आहे आणि तुम्हाला सतत पैशाची अडचण असते ना, तर हा टर्म इन्शुरन्स तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो। तर आताच कमेंटमध्ये इन्फो असं टाईप करा, तुमच्या DM मध्ये मी सगळी माहिती पाठवतो, नाहीतर बायोमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे। कारण फॅमिली बदलत नाही पण गरजा बदलतात, म्हणून जशी गरज तशी पॉलिसी।